आज मी जी किंमत मोजतेय ती माझ्या एका चुकीच्या निर्णयाची नाही, ती एका गोष्टीची आहे, एका पुरुषावर पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहण्याची. आपण म्हणतो ना, प्रेम पुरेसं असतं पण आयुष्य शिकवतं. प्रेम महत्त्वाचं आहे पण आर्थिक स्वातंत्र्यही तितकंच महत्त्वाचं आहे. लहानपणापासून अनेक मुलींना एकच गोष्ट शिकवली जाते, चांगलं शिक पण शेवटी घरच सांभाळायचं आहे. नवरा कमवेल तुला कशाची काळजी. आणि अनेक मुलीही प्रेम, विश्वास आणि कुटुंबासाठी स्वतःची स्वप्न, करिअर आणि आर्थिक ओळख बाजूला ठेवतात. मी त्यातलीच एक होते. मला वाटलं होतं आपलं माणूस आयुष्यभर साथ देईल, पण आयुष्य प्रत्येक वेळी आपल्या अपेक्षांप्रमाणे घडत नाही. जेव्हा तुमच्या नावावर पैसा नसतो तेव्हा तुमच्याकडून फक्त कमाईची संधी हिरावली जात नाही, तर तुमचा आवाजही हळूहळू कमी होत जातो. प्रत्येक छोट्या गरजेसाठी कोणासमोर हात पसरावा लागतो. स्वतःसाठी एखादा निर्णय घ्यायचा असला तरी आधी विचार करावा लागतो. माझ्याकडे पैसे आहेत का? काही नाती अशी असतात जिथे मन आधीच निघून गेलेलं असतं पण पाय निघू शकत नाही, कारण बाहेर पडण्यासाठी धैर्याबरोबर आर्थिक ताकदही लागते. आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही, ते स्वतःच्या आयुष्यावरचा स्वतःचा अधिकार आहे. ते स्वतःच्या मुलांसाठी उभं राहण्याची ताकद आहे. ते पुरं झालं असं म्हणण्याचं धैर्य आहे. हा व्हिडिओ पुरुषांविरोधात नाही, कारण प्रत्येक पुरुष सारखा नसतो. हा व्हिडिओ त्या विचारांच्या विरोधात आहे जे मुलींना शिकवतात की तुला कमवायची गरज नाही. माझी प्रत्येक आई वडिलांना, प्रत्येक मुलीला आणि प्रत्येक नवऱ्याला विनंती आहे, मुलींना एवढं सक्षम बनवा की त्या कोणावर अवलंबून राहून नाही तर स्वतःच्या पायावर उभं राहून नाती जगतील. कारण स्वावलंबी स्त्री नातं तोडत नाही, ती नातं अधिक सन्मानाने जगते. आज मी माझी गोष्ट सांगते, कारण कदाचित एखादी मुलगी हा व्हिडिओ बघेल आणि ती स्वतःची स्वप्न, स्वतःची कमाई आणि स्वतःची ओळख कधीच सोडणार नाही. प्रेम सुंदर असतं पण स्वाभिमान आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळूनच आयुष्य सुंदर होतं. बाय.